Hello friend, how are you? So now in this chapter video we are going to learn about the importance of English language. तर आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज हा घटक अभ्यासणार आहोत. We shall have to take a review of the historical background English in India. English was introduced by the British rulers for the convenience of their administration purpose. India became free in 1947. Some people wanted to quit English with British people. There were others who wanted to continue English, and English continued. Kothari Education Commission 1964-66 wanted a strong continuation of English. Pandit Nehru said English is our major window on the modern world. तर पहा, we shall have to take a review of the historical background of English in India. आपल्याला त्याच्या आधी सर्वात पहिले याचं पुनरावलोकन करावं लागेल. इंग्लिशचं याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती इंग्लिश भाषेची आपल्या भारतामध्ये. इंग्लिश वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द ब्रिटिश रूलर्स फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ देअर ऍडमिनिस्ट्रेशन पर्पज. इंग्रजी भाषा ही ब्रिटिशांनी भारतामध्ये आणली, राज्यकर्त्यांनी, रूलर्स फॉर द कन्व्हिनियन्स, सोयीसाठी, प्रशासनाच्या सोयीसाठी भारतामध्ये आणली. इंडिया बिकेम फ्री. आपला भारत जसं की 1947ला 1947ला स्वतंत्र झाला. सम पीपल वॉन्टेड टू क्विट इंग्लिश. त्यावेळेस काही लोकांचं असं मत होतं की इंग्लिश ही ब्रिटिशांची भाषा असल्यामुळे ती बंद करण्यात यावी, तिचा वापर करू नये. देअर वेअर अदर्स, परंतु काही लोकांचं असं मत होतं की इंग्लिश कंटिन्यू असली पाहिजे, कारण ती एक नॉलेजची, ज्ञानाची भाषा आहे, त्यामुळे इंग्लिश चालू राहिली. त्यानंतर जो कोठारी आयोग नेमला होता 1964-66 मध्ये शिक्षणाविषयक तरतुदी सांगण्यासाठी, तर त्यांचं सुद्धा असं स्ट्रॉंग रिकमेंडेशन, शिफारस होती की इंग्लिश ही चालू राहिली पाहिजे भारतामध्ये अभ्यासक्रमामध्ये, आणि त्यामुळे ती आजपर्यंत चालू आहे. पंडित नेहरू, भारताचे जे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, यांनी सुद्धा म्हटलं होतं की इंग्लिश इज अवर मेजर विंडो ऑन द मॉडर्न वर्ल्ड. म्हणजे इंग्रजी भाषा ही जगाकडे पाहण्याची एक सुंदर अशी खिडकी आहे, असं त्यांनी म्हटलं होतं इंग्रजीबद्दल. यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. आता पाहू आपण इंग्रजीचे काय फायदे आहेत, महत्व आहे. तर पहा, अ सोर्स ऑफ कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट फर्स्ट. सेकंड इज इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री. Third is it is a language of administration. First of all, we see the first point, that is a source of contact with the West. म्हणजे एक हा सोर्स आहे कशाचा, की कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट, पाश्चिमात्य राष्ट्राशी आपला कॉन्टॅक्ट, संपर्क साधन आहे, त्यांच्याशी संपर्क करण्यात. वेस्टर्न कंट्रीज are advanced in agriculture, computer technology, space technology, political science, economics, medical science, etc. If we want to become familiar with that information of knowledge of English is very essential. तर पहा, जर वेस्टर्न कंट्रीचा विचार केला आपण तर ते खूप ऍडव्हान्स आहेत आपल्यापेक्षा. ऍग्रिकल्चरमध्ये असते, शेतीमध्ये, कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये, स्पेस टेक्नॉलॉजी, अंतराळ तंत्रज्ञानामध्ये, राजकारणामध्ये, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, मेडिकल सायन्स, वैद्यकीय शास्त्र. आणि जर आपल्याला त्यांचं हे नॉलेज, इन्फॉर्मेशन, माहिती, फॅमिली, त्याच्याशी परिचित व्हायचं असेल तर आपल्याला इंग्रजी फार आवश्यक आहे. म्हणजे ए सोर्स ऑफ कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री. इंग्रजी ही जी भाषा आहे ही मुख्यतः ट्रेड, व्यापार, कॉमर्स आणि इंडस्ट्री, उद्योग याशी रिलेटेड आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपल्याला याची आवश्यकता आहे, या भाषेची. द नॉलेज ऑफ न्यू मशीन्स अँड न्यू टेक्नॉलॉजी हॅज बीन ट्रेझर्ड इन इंग्लिश. द लेटेस्ट नॉलेज इन द फील्ड ऑफ ट्रेड अँड कॉमर्स इज अवेलेबल ओनली इन इंग्लिश. दॅट्स वाय वी हॅव टू लर्न इंग्लिश. आता बघा, इंग्लिशमध्ये म्हणजे ज्या नवीन मशीन्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे,
याची सर्व ट्रेझर, संपत्ती, माहिती सर्व इंग्लिशमध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला ही भाषा अवगत असणं आवश्यक आहे, यांचं नॉलेज घेण्यासाठी. त्यानंतर आहे इट इज द लँग्वेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. इट इज द लँग्वेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनाची भाषा सुद्धा आहे. Correspondence between a state and the center and between state and other state is conducted either in English or Hindi. It is a link language. We see that the government resolutions are in English and the regions of languages. आता पहा, एक प्रशासनाची भाषा आहे. आपण पाहतो की करस्पॉन्डन्स जो पत्रव्यवहार चालतो दोन राज्यामध्ये, केंद्र आणि राज्य सरकारचा, हा जनरली इंग्लिशमध्ये चालतो, कारण सर्व जे हे निघतात रेझोल्युशन, विधेयक, हे सर्व कशामध्ये असतात, इंग्लिशमध्ये असतात. त्यामुळं आणि काही म्हणजे बरेच, आता जसं आपलं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे, केंद्रामध्ये हिंदी चालते, कोणाला मराठी येते कोणाला हिंदी येत नाही, तर कुठे बंगाली आहे, कुठे गुजराती आहे, पंजाबी आहे. तर या राज्यांचा जो केंद्राशी संपर्क असतो हा मुख्यतः इंग्रजी भाषेमध्ये असतो. त्यामुळे ही भाषेची अडचण दूर होते. त्यानंतर आहे युजफुल इन एज्युकेशन. Useful in education. For science and technology, the universities use English medium. Recent and up-to-date information is available in English books. For further education in the foreign universities, it is essential to have a deep knowledge of English. So nowadays, we observe that the number of English medium school is increasing. आता पहा, एज्युकेशनमध्ये जास्तीत जास्त वापर हा इंग्लिशचा केला जातो, इंग्लिश भाषेचा. त्यामुळे सुद्धा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्सचे आणि टेक्नॉलॉजीचे जे विषय असतात त्या सब्जेक्टसाठी युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश मीडियम वापरल्या जाते. रिसंट अँड अप टू डेट इन्फॉर्मेशन, आपल्याला आत्ताची आणि अप टू डेट इन्फॉर्मेशनसाठी, तत्कालिक माहितीसाठी इंग्रजी फार आवश्यक आहे आणि ते सर्व ज्ञान इंग्लिश बुक्समध्येच अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. फॉर फर्दर एज्युकेशन, पुढील शिक्षणासाठी इन द फॉरेन युनिव्हर्सिटीज, जर आपल्याला फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल, विदेशामध्ये शिकण्यासाठी जायचं असेल तर इंग्लिश आवश्यक आहे. इट इज एसेन्शियल टू हॅव डीप नॉलेज ऑफ इंग्लिश. सो नाउ डे, आणि त्यामुळे आपल्याला सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि आता तर आपल्याला माहिती, त्यामुळेच आपल्या इकडे इंग्लिश मिडियमच्या स्कूल्स वाढत आहेत, त्यांचं प्रमाण वाढत आहे. अ युनिफाईंग फोर्स. इट वॉज अँड इज द ओनली लँग्वेज which is understood in every state of India. हीच एक युनिफाईंग, एकमेव भाषा आहे, सगळ्यांना एका सूत्रात बांधणारी भाषा आहे की सर्व राज्यामध्ये जी बोलल्या जाते, समजल्या जाते. दिस युनिफाईंग फोर्स हेल्प पीपल टू कम टुगेदर टू फाईट फॉर फ्रीडम. आणि जर कोणत्याही देशाची एकच भाषा असली, एक सूत्रता असली, तर लोकांचे विचार, भावना लवकर एकत्र होतात आणि सर्व एकोप्याची भावना यामुळं निर्माण होत असते. यानंतर आहे इंग्लिश अँड इंटरनॅशनल लँग्वेज. इंग्लिश अँड इंटरनॅशनल लँग्वेज. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, चायनीज हॅव गॉट द स्टेटस ऑफ इंटरनॅशनल लँग्वेजेस. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की इंग्लिश ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे, कारण की बऱ्याच देशामध्ये, जवळपास सर्वच देशामध्ये ही भाषा बोलल्या जाते. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, चायनीज हॅव गॉट द स्टेटस ऑफ इंटरनॅशनल लँग्वेज. कारण ह्या ज्या भाषा आहेत, फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, रशियन, चायनीज, यांना इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, कारण बहुतांश लोक ही भाषा वापरतात. If we want to keep contact with the international world, we are supposed to know any one of the above mentioned languages. आणि जर आपल्याला जगासोबत संपर्क ठेवायचा असेल तर यापैकी एखादी तरी लँग्वेज आपल्याला येणे गरजेचं आहे. But when we know English and there are experts of English in every corner of our country, why not prefer English? आणि मग जर आपल्या भारतामध्ये एवढे एक्सपर्ट आहेत, इंग्लिश बोलल्या जाते, मग का नाही आपण इंग्लिश पसंत केली पाहिजे. इंग्लिश इज द फर्स्ट लँग्वेज इन UK, USA, कॅनडा अँड ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अँड साऊथ आफ्रिका. बऱ्याच देशामध्ये इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून बोलली जाते, जसं UK, युनायटेड किंगडम, USA, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशामध्ये, साऊथ आफ्रिका. इंग्लिश इज द सेकंड फॉरेन लँग्वेज इन इंडिया. भारतामध्ये ही दुसरी विदेशी भाषा, परकीय भाषा म्हणून बोलल्या जाते. पाकिस्तान, आफ्रिका, रशिया
एटसेट्रा. पाकिस्तानमध्ये सुद्धा सेकंड लँग्वेज, आफ्रिकामध्ये, रशियामध्ये सुद्धा, इवन इन चायनामध्ये सुद्धा. नाव द पीपल आर टेकिंग टू द स्टडी ऑफ इंग्लिश. म्हणजे आता चायनामध्ये सुद्धा इंग्लिशचा अभ्यास होत आहे. इंग्लिश इज स्पोकन बाय 510 मिलियन पीपल इन द वर्ल्ड. 510 मिलियन अब्ज लोक हे जवळपास ही भाषा बोलत आहेत. इंग्लिश इज अन ऑफिशियल लँग्वेज इन 48 कंट्रीज. 48 देशामध्ये ही ऑफिशियल म्हणजे ऑफिसची कार्यालयीन भाषा आहे. त्यामुळे इंग्लिशचं महत्व आपल्याला नाकारता येत नाही, म्हणून आपल्याला इंग्रजी शिकणं गरजेचं आहे. 7. अ रिच अँड ब्युटिफुल लँग्वेज. एक समृद्ध आणि एक सुंदर अशी ही भाषा आहे. विल्यम शेक्सपियर, मार्क ट्वेन, चार्ल्स डिकेन्स, H.G. वेल्स, P.G. वुडहाउस, विल्यम वर्ड्सवर्थ एटसेट्रा हॅव मेड इंग्लिश लँग्वेज रिच अँड ब्युटिफुल. यासारख्या महान लेखकांनी जसं विल्यम शेक्सपियर, वर्ड्सवर्थ, चार्ल्स डिकेन्स, ट्वेन, H.G. वेल्स, तर या लेखकांनी इंग्रजी भाषा एवढी सुंदर त्यांनी आपल्या साहित्याद्वारे या भाषेला केलेलं आहे. त्यामुळे सुद्धा शिकण्याचं गरजेचं आहे. 8. अ सोर्स ऑफ रिसर्च. सोर्स ऑफ रिसर्च म्हणजे काय? संशोधन. अ सोर्स ऑफ रिसर्च. रिसर्चर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड फाइंड अ रिलायबल सोर्स मटेरियल फॉर देअर रिसर्चेस इन द रिसर्च वर्क पब्लिश इन इंग्लिश. तर पहा, जे संशोधन आहे जगामध्ये केल्या जाते ते सर्व इंग्लिशमध्ये त्याचं साहित्य जे मिळते आपल्या रेफरन्स बुक ते सुद्धा त्यामुळं, आणि ते पब्लिश सुद्धा याच्यामध्ये केल्या जाते. तर ते एक संशोधनाची भाषा म्हणून आपल्याला याचा वापर करावा लागतो. 9. अ सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. दिस इज द एज ऑफ कम्युनिकेशन. If our young generation is competent enough to communicate fluently in English, there is a more possibility for getting employment. Source of employment. रोजगाराचं एक साधन आहे ही भाषा. दिस इज द एज ऑफ कम्युनिकेशन. हे एक कम्युनिकेशनचं संप्रेषणाचं युग आहे. इफ आवर यंग जनरेशन इज कॉम्पिटंट इनफ. जर आपल्या यंग जनरेशनला जॉब द्यायचा असेल, कारण स्पर्धा वाढलेली, तर आपल्याला इंग्लिश फ्लुएंटली येणं आवश्यक आहे, सफाईदारपणे बोलणं आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला जॉब, रोजगार मिळू शकतो. म्हणजे एक रोजगाराचं साधन सुद्धा आहे. 10. अँड दॅट इज लास्ट पॉइंट. लिव्हिंग लँग्वेज. ही एक जिवंत भाषा आहे. इंग्लिश इज अ लिव्हिंग लँग्वेज. इंग्लिश हॅज एक्सेप्टेड मेनी वर्ड्स फ्रॉम अदर लँग्वेजेस. इंग्रजी ही एक जिवंत भाषा आहे जिने अनेक भाषांमधून आपले शब्द साठा घेऊन आपली भाषा समृद्ध केलेली आहे. फॉर एक्झाम्पल दॅट इज चपाती फ्रॉम मराठी. मराठीतला चपाती हा जो शब्द आपण पोळीसाठी वापरतो तो इंग्लिशमध्ये घेण्यात आलेला आहे. चपाती फ्रॉम मराठीमधून घेतला. इंग्लिश हॅज ॲक्सेप्टेड मेनी वर्ड्स फ्रॉम हिंदी. हिंदीमधून सुद्धा बरेच शब्द घेण्यात आलेले आहे. उर्दू, संस्कृत मधून शब्द घेण्यात आलेले आहे. एक्झाम्पल बेंगल, चिताहा, चटणी, कॉट, डकेत, गुरु, लूट, योगा एटसेट्रा हे सर्व शब्द आपल्या भाषेमधून घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सारी, करी असे काही बरेच शब्द आपल्याला सांगता येईल. इट हॅज ॲक्सेप्टेड वर्ड्स फ्रॉम पर्शियन, अरेबिक, तुर्किश लँग्वेजेस ऑल्सो. याचबरोबर इंग्रजी भाषेने पर्शियन भाषेतून, अरेबिक भाषेतून, तुर्किश भाषेमधून अनेक शब्द घेऊन आपली भाषा समृद्ध केलेली आहे. त्यामुळे ही जिवंत लँग्वेज आहे. आणि या सर्व याच्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागतं की इंग्लिश आपल्याला शिकणे गरजेचं आहे. अँड दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. So you have to learn all these 10 points and you have to write down. Okay, thank you. तर अशा प्रकारे आज आपलं हे युनिट संपलेलं आहे. आता आपण दुसऱ्या युनिटकडे पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊ. थँक्यू, धन्यवाद.